येऊन पोहोचलो आहेत। सुंदर असं ग्राउंड आहे। या ठिकाणी हिरवगार असं ग्राउंड बनवलेलं आहे। सुशोभित असं ग्राउंड बनवलेलं आहे। जे ग्राउंड पाहिल्यावर नक्कीच खुश व्हाल असं सुंदर आयोजन, भव्य दिव्य आयोजन या स्थळावर आपल्याला येणारी तारीख 10/5/2025 वार शनिवार पासून 17/5/2025 शनिवार पर्यंत 7 दिवसाचा या ठिकाणी क्रिकेट टुर्नामेंटचं सुंदर असं आयोजन केलेलं आहे। तरी या क्रिकेट टुर्नामेंटचं या ठिकाणी जे आयोजन केलेलं आहे त्याच्यासाठी मी आपल्यास एकच सांगू इच्छितो की या टुर्नामेंटमध्ये सुरत शहरातील 20 टीमा बनवलेल्या आहेत। त्या 20 टीमा म्हणजे दिंडोली विस्तार, नवागाम विस्तार, निलगिरी विस्तार, लिंबायत विस्तार, घोडादरा विस्तार, उधना विस्तार, पांडेसरा विस्तार, बेस्तान विस्तार, बमरोली विस्तार, बटार विस्तार, अल्थान विस्तार, अठवालाइन विस्तार, सिटी लाइट विस्तार, वेसू, पिपलोद, उमरा, वेड रोड, डबोली, कतारगाम, सिंगनपूर, त्यानंतर वराछा, मोठा वराछा, लहान वराछा, पर्वत पाटिया, पुन्हा पाटिया, सरताना, गोडादरा असं भव्य दिव्य सुशोभित असं आयोजन केलेलं आहे। एकूण 20 टीमा आहेत। एक टीम मध्ये 16 खिलाडी आहेत। असे 20 टीमांमध्ये एकूण 320 खिलाडी आहेत। तरी 320 खिलाडी आणि या आयोजक समिती, जी आयोजक समिती आहे, एक आयोजक समिती मध्ये 21 त्या ठिकाणी पदाधिकारी नेमलेले आहेत। त्यानंतर कारोबारी समितीमध्ये 21 आहेत, मार्गदर्शक समितीमध्ये 21 आहेत, संयोजक समितीमध्ये 21 आहेत, मॅनेजमेंट समितीमध्ये 21 आहेत, सुरक्षा समितीमध्ये आहेत, सोशल मीडिया समिती आहे, स्वागत समिती आहे, ग्राउंड समिती आहे, दळणवळण समिती आहे, इमर्जन्सी समिती आहे, व्यवस्थापक समिती आहे, अशा एकूण 12 समित्या बनवलेल्या आहेत। प्रत्येक समितीमध्ये सुरत शहरातील समाजाचे वडील, लहान थोर मंडळींना, कार्यकर्त्यांना, क्रिकेट टुर्नामेंटमध्ये भाग घेणाऱ्या काही खेळाडूंना त्या ठिकाणी समावेश केलेला आहे। तर त्या समित्या बनवण्याचा उद्देश या ठिकाणी क्रिकेट टुर्नामेंटचं जे आयोजन केलेलं आहे, तरी त्या समितीमध्ये असलेले सर्वच माझे मान्यवरांना एक विनंती आहे, या ठिकाणी आपण क्रिकेट टुर्नामेंट दरम्यान यावं आणि या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं, या ठिकाणी लक्ष द्यावं आणि या आपल्या ज्या सुरत शहरातील ज्या युवकांनी जो या ठिकाणी भाग घेतलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या सर्वांना शुभाशीर्वाद द्यावा आणि हे क्रिकेट टुर्नामेंटचं या ठिकाणी जे प्रथमतःच जे सुंदर असं आयोजन केलं आहे त्यासाठी आपण हा कार्यक्रम कसा सुंदर, सुशोभित आणि सक्सेस होईल यासाठी तुम्हाला सर्वांना मी हात जोडून विनंती करीत आहे की हा कार्यक्रम आपला सर्वांचा आहे। कारण या ठिकाणी कुठल्याही एका व्यक्तीचा कार्यक्रम नाही, आपल्या सर्वांचा कार्यक्रम आहे। तरी त्या कार्यक्रमाच्या या पत्रिका छापलेल्या आहेत, तरी आपण सर्वजण ती पत्रिका पाहू शकतात। या पत्रिकेमध्ये सुरत शहरातील तमाम कार्यकर्त्यांना आणि सर्वांना या ठिकाणी समावेश करण्याचा जवळजवळ प्रयत्न केलेला आहे आणि त्या पत्रिका सुद्धा वाटप करण्यासाठी प्रत्येक टीम मध्ये जे पण खिलाडी आहेत सर्वांना जबाबदारी दिली आहे। आपापल्या विस्तारात आपण आपल्या समाजाच्या पदाधिकाऱ्यांना, समाज बांधवांना, भगिनींना सर्वांना पत्रिका पोहोचवण्यासाठी जबाबदारी दिलेली आहे। तरी सुद्धा सर्वच खिलाडी त्याच्यासाठी उत्सुक आहेत आणि त्या कामास, त्या आयोजनास सर्वजण लागलेले आहेत। तरी मी आपल्याला सांगू इच्छितो की ही पत्रिका जरी मिळाली नसेल तरी मी आपणास आग्रहपूर्वक आमंत्रण करीत आहे। तरी आपण सर्वजण या क्रिकेट टुर्नामेंटच्या या भव्य दिव्य आणि सुंदर आयोजनामध्ये आपण सहपरिवार सहित या ठिकाणी उपस्थित व्हावं। सर्वांनी या ठिकाणी लहान थोर मंडळींनी उपस्थित राहावं आणि या ठिकाणी दर्शक म्हणून आपण या क्रिकेट टुर्नामेंटचा आनंद घ्यावा। क्रिकेट टुर्नामेंट या ठिकाणी ठेवण्याचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे युवकांना एक उत्साह, त्यांना प्रेरणा, एकता, स्नेह, मिलन असा विचार करून या ठिकाणी एकतेचं दर्शन या ठिकाणी करणार आहोत। युवकांना या ठिकाणी एक करत आहोत। तरी सर्वच या ठिकाणी युवक उत्साही आहेत, सर्व आनंदी आहेत।
या ठिकाणी युवकांच्या प्रतिक्रिया माझ्याजवळ आलेल्या आहेत. ते त्या ठिकाणी सांगत होते की ह्या ठिकाणी क्रिकेट टुर्नामेंटचं जे 1.5 महिन्यापासून जे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे, जी त्यांना बातमी मिळालेली आहे, त्या दिवसापासून प्रत्येक टीमचे खिलाडी रोज प्रॅक्टिसला सकाळी पहाटे 5 वाजता उठून आपापल्या पद्धतीने आपापल्या विस्तारात प्रॅक्टिससाठी जात आहेत. आणि त्या प्रॅक्टिस दरम्यान 1.5 महिन्यामध्ये कोणाचं 2 किलो वजन कमी झालं, कोणाचं 4 किलो वजन कमी झालं, कोणाचं 5 किलो वजन कमी झाले, तरी असं त्यांच्यावर जो फरक या ठिकाणी आढळून येत आहे, तरी क्रिकेट टुर्नामेंट करण्याचा मागचा उद्देश खरोखर म्हणजे युवकांना एक मानसिक आणि शारीरिक या ठिकाणी त्यांना लाभ व्हायला पाहिजे, त्यांना आनंद व्हायला पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे, एकता व्हायला पाहिजे, स्नेह व्हायला पाहिजे, मिलन व्हायला पाहिजे, यासाठीच हे आयोजन केलेलं आहे. तरी सर्वच उत्साही युवकांना, खिलाडींना सुरत शहरातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी आणि सर्वच माझ्या बंधू भगिनींनी या ठिकाणी यावं आणि सर्व युवकांना, सर्व खिलाडींना या ठिकाणी आपण शुभाशीर्वाद द्यावा आणि हा कार्यक्रम भव्य दिव्य असा सक्सेस व्हावा, सुशोभित व्हावा, यासाठी आपणा सर्वांना मी आग्रहपूर्वक आमंत्रण देत आहे. जरी ही पत्रिका कोणाला मिळाली नसेल तरी मी तुम्हाला पुनर्स या ठिकाणी आग्रहाचं आमंत्रण करीत आहे. तरी तारीख 10 पासून 10 मे तर 17 मे पर्यंत रोज सकाळी 8 तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. आपण सर्वजण याल असं मला 100% आपल्या सर्वांकडून खात्री आहे, अपेक्षा आहे. तरी आपण या ठिकाणी यावं आणि दर्शक म्हणून आनंद घ्यावा असं आपणास आग्रहाचं आमंत्रण करीत आहे. धन्यवाद.